जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. आज हरिपाठातला आपण 6वा अभंग घेतो आहोत. साधुबोध झाला निरोनिया ठेला, ठाईचा मोराला अनुभव. कापुराची वाती उजळली ज्योती, ठाईची समाप्ती झाली जैशी. मोक्षरेखी आला भाग्य विनिटला, साधूचा अंकिला हरिभक्त. ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी, हरिदिशेजनी वनी आत्मतत्वी. तर या हरिपाठाद्वारे ज्ञानेश्वर माऊली आपल्याला सांगतात की जो साधू आहे, तर साधू अशाच शिष्याला बोध करतात की ज्याच्यामध्ये विवेक आहे, वैराग्य आहे, सेवाभाव आहे, नम्रता आहे. या गुणाने पात्र असलेल्या शिष्यालाच साधू हे उपदेश करत असतात, मार्गदर्शन करत असतात आणि ते सांगत असतात की आत्मा आणि ब्रह्म एकच आहे आणि आत्मा आणि ब्रह्म एकच आहे आणि त्यातूनच हे विश्व निर्माण झालेलं आहे. तर मानवी जीवनामध्ये, शरीरामध्ये, मनामध्ये जे काही आहे ते सर्व ब्रह्म आहे. तत्वमसी म्हणजे की आपल्या आत्म्यामध्ये ब्रह्मस्व आहे. ब्रह्मस्वरूपाची जाणीव आपल्याला ते करून देतात आणि त्यांच्या ज्ञानाने आपल्या मनातील अज्ञानते दूर करतात. आणि म्हणून मग ते सांगतात अहम ब्रह्मास्मी. ही वृत्ती क्षणोक्षणी ब्रह्मरूपी लीन होत असते आणि म्हणून ब्रह्मरूपी जेव्हा लीन होते तेव्हा आपल्या लक्षात असं येतं की मी एक ब्रह्माचाच एक अंश आहे. माझी आत्मा म्हणजेच एक ईश्वर आहे, माझी आत्मा म्हणजे एक ब्रह्म आहे. हे सद्गुरूच्या सांगण्यामुळं, साधूच्या सांगण्यामुळं आपल्याला बोध होतो. म्हणजे साधुबोध झाला नोरुनिया ठेला, ठाईचा मुलाला अनुभव. म्हणजे आपल्या अनुभवाद्वारे साधू आपल्याला ब्रह्माची आणि आपली आत्मा आणि ब्रह्म एकच आहे याचा बोध ते करून देतात. आणि म्हणून जेव्हा आपल्याला बोध होतो आणि आपण ध्यान करायला बसतो आणि समाधीत लीन झाल्यानंतर आपल्याला आलेल्या अनुभवावरनं आपल्याला काय होतं की सद्गुरूची प्राप्ती होते, ईश्वराची प्राप्ती होते आणि नंतर आपल्या जीवनामध्ये काहीही उरले नाही असं आपल्याला वाटू लागतं. त्याच्यानंतर दुसऱ्या ओळीमध्ये काय म्हणतात माऊली, कापुराची वाती उजळली ज्योती, ठाईची समाप्ती झाली जैशी. म्हणजे साधूद्वारा शिष्याला ईश्वर प्राप्ती होणे यासाठी ज्ञानदेव कापुराचा एक दृष्टांत देतात आणि काय म्हणतात की कापुराला जर अग्नीचा स्पर्श होताच कापूर हा ज्योतिरूप होतो आणि सतशिष्य हा कापरासारखा असून अग्निरूपी गुरुचा स्पर्श होताच तो ज्योतिरूप प्रकाशमान होतो. याचाच अर्थ साधक देखील देहभाव सिद्ध झाल्यानंतर मी ज्ञानी हे दोन्ही त्याचे भाव गळून जातात. म्हणजे मीपणा, अहमपणा, मी ज्ञानी आहे हे जे आपल्यातले अहंभाव आहे ते दोन्ही आपल्यातले निघून जातात आणि भक्त आणि ईश्वर हा भेद नाहीसा होतो. विश्वामध्ये हरी हाच एकमेव आहे, ईश्वर एकमेव आहे आणि असं जेव्हा अनुभव येतो शिष्याला तेव्हा तो मोक्षाच्या रेषेजवळ येतो आणि तो स्वतःला एक भाग्यसंपन्न स्वतः एक भाग्यसंपन्न भक्त आहे असे ज्ञानेश्वर माऊली म्हणतात. म्हणजे बघा की गुरुचे ज्ञान हे आपल्याला जे मिळते त्या ज्ञानामुळं आपल्याला ईश्वराची प्राप्ती होते, आत्मसाक्षात्कार होतो. कधी काय होतं व्यवहारामध्ये आपण गाडी, बंगला, नोकर, चाकर यालाच हे आपल्याजवळ असल्यामुळं आपण स्वतःला काय समजतो, भाग्यवान समजतो. परंतु लक्ष्मी ही चंचल असते. ही लक्ष्मी कधी ना कधीतरी एखाद्या श्रीमंत व्यक्तीलासुद्धा भिकारी बनवत असते, निर्धन बनवत असते. आणि म्हणून ज्ञानदेव म्हणतात की मोक्षरूपी संपत्ती जो बाळगणारा भक्त आहे तोच खरा भाग्यसंपन्न आहे, तोच खरा भाग्यवान आहे. कारण अशा भक्ताजवळची हे मोक्षरूपी जी संपत्ती आहे ती अक्षय आहे, तिचा कधीही नाश होत नाही. आणि म्हणून आपण आत्मरूपी साक्षात्कार, साधूंनी दिलेला उपदेश हा जो आहे, जे ज्ञान आहे हे ज्ञान आपल्याजवळ अक्षय रूपानं आहे. आणि म्हणून
मोक्षरूपी संपत्ती बाळगणारा हा खरा श्रीमंत आहे, हा खरा भाग्यवान आहे. पुढच्या ओळीमध्ये काय म्हणतात माऊली, मोक्षरेख आला भाग्य विनिटला, साधूचा आणखीला हरिभक्त. म्हणजे हरिभक्त भगवंताच्या नामस्मरणामध्ये रमलेला साधक, असा साधक साधूच्या कृपेला पात्र होत असतो. सतत मुखामध्ये ईश्वराचं नाम येणं हे सुद्धा माणसाचं भाग्य आहे. नामात मग्न राहणं हे सौभाग्य आहे आणि केवळ नामस्फुरणं हे परमभाग्य आहे. म्हणजे कसं सांगतात माऊली बघा, म्हणजे भाग्य, सौभाग्य आणि परमभाग्य कसं असतं. तर एकदा साधक जर सद्गुरूच्या कृपेला जर पात्र ठरला आणि त्या साधकावर जर गुरुकृपेचा वर्षाव जर होऊ लागला तर तो अखंड हरिनाम घेतो आणि अखेर त्याला सायुज्यता ही जी चौथी मुक्ती आहे ती चौथ्या मुक्तीपाशी तो येऊन तो सद्गुरूच्या कृपेने तो ब्रह्मस्वरूपामध्ये, आत्मस्वरूपामध्ये कायम चालीन होतो. म्हणजे बघा, नामस्मरणामध्ये आणि गुरुच्या दिलेल्या ज्ञानामुळे साधकाला एक चांगली, योग्य आणि छान दिशा मिळते, यावरून आपल्याला दिसतं. तर पुढच्या ओळीमध्ये काय म्हणतात माऊली, ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी, हरिदिशे जनिवनी आत्मतत्वी. म्हणजे सज्जनाच्या म्हणजे सद्गुरूच्या संताच्या सहवासामध्ये एकदा नामस्मरण करण्याची गोडी लागली तर त्याला त्या नामस्मरणामधून, त्या नामामधून अद्वैत अनुभव आपल्या साधकाला मिळतो. आणि साधकाला पहिल्यांदा आपल्या हृदयामध्ये वास करणाऱ्या आत्मतत्वाचा, हरिरूपाचा त्याला बोध होतो. म्हणजे आपली आत्माच हा एक ब्रह्माचा एक अंश आहे. म्हणजे परमात्मा आणि आत्मा, परमात्म्याचं एक स्वरूप म्हणजे माझा आत्मा आहे, हे जेव्हा त्याला कळतं, म्हणजे जे पिंडी ते ब्रह्मांडी, किंवा जे ब्रह्मांडी ते पिंडी, म्हणजे पिंडी म्हणजे आपलं शरीर, ह्या न्यायाने आत्मतत्व हे सगळीकडे आहे. आणि त्यावेळेस तो नामस्मरण करतो, साधनेमध्ये राहतो आणि तो साधक खरंच भाग्यवान आहे. आणि म्हणून अशा सतशिष्याला ज्ञानदेव म्हणतात. ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी, म्हणजे ज्ञानदेव म्हणतात की आपल्याला संताच्या सज्जनाचा सहवास, त्यांची मैत्री हे प्रिय असलेलं सांगतात. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात माहिती आहे का, की मला नेहमी संताच्या, साधूच्या संगतीत राहायला आवडतं. आणि म्हणून संत नामदेव आणि ज्ञानेश्वर हे ईश्वर भक्तीच्या प्रचारासाठी, नामस्मरणाच्या प्रचारासाठी संपूर्ण भारतभर त्यांनी भ्रमण केलं होतं. आणि ईश्वराची आणि स्मरणाची जी महिमा आहे, ते नामस्मरणाची महिमा इतरांपर्यंत पोहोचण्याचं काम नामदेव महाराजांनी आणि ज्ञानेश्वरांनी केलेलं आहे. आणि म्हणून संताची संगती जर असेल तर आपल्याला सगळीकडे कोण दिसणार आहे, हरी दिसणार आहे. जनी मनी सगळीकडे हरी दिसणार आहे. आपल्या आत्म्यामध्ये सुद्धा हरी आहे, ईश्वर आहे, याचा बोध गुरुच्या कृपेमुळं, साधूच्या कृपेमुळं हा एखाद्या शिष्याला होत असतो. त्यानंतर कबीर एका दोह्यामध्ये काय सांगतात माहीत आहे का, की हे मानवा, तू जर देवाजवळ गेलास तर देव तुला संपत्ती, संतती सर्व काही तुला देतो. पण जर तू साधूजवळच गेलास तर तो साधू तुला असा देव देतो की तुला जीवनामध्ये जे काही हवं आहे ते सगळं देणारा देव कोण देत असतो, साधू देतो. आणि म्हणून साधूच्या संगतीमध्ये आपण आपला वेळ घालवला पाहिजे. साधूच्या संगतीमध्ये राहिल्यानंतर आपण कधीही नामस्मरण करायला विसरणार नाही. आणि म्हणून नामस्मरण करण्यासाठी संताच्या, साधूच्या संगतीत राहणं गरजेचं आहे. आणि ज्ञानेश्वर महाराजांना ईश्वराच्या अद्वैत रूपाचा प्रत्यय आला होता. आणि म्हणून ज्ञानदेव काय म्हणतात की हरिदिशे जनिवनी आत्मतत्वी. जनिवनी म्हणजे प्रत्येक व्यक्तीमध्ये, पशुपक्ष्यामध्ये, प्राण्यामध्ये, प्रत्येक ठिकाणी, म्हणजे निर्गुण निराकार ईश्वराचं या ठिकाणी ज्ञानेश्वर माऊलींनी महत्त्व पटवून आपल्याला दिलेलं आहे. आपला ईश्वर, आपला विठ्ठल हे प्रत्येक कणाकणामध्ये, प्रत्येक रेणूमध्ये हा आपला ईश्वर आहे. आणि चराचरामध्ये ईश्वराचा वास आहे, असं ज्ञानेश्वर माऊली नेहमी सांगत असतात. मी एकदा ज्ञानेश्वर माऊली पैठणमध्ये असताना तिथले जे ब्राह्मण आहेत ते ब्राह्मण मंडळींनी ज्ञानेश्वराला प्रश्न विचारला
आणि ज्ञानेश्वराला काय म्हणाले ते? अहो ज्ञानेश्वर, तुम्ही तर म्हणता की चराचरामध्ये ईश्वर आहे. चराचरामध्ये परमेश्वराचा अंश आहे असं तुम्ही म्हणता. म्हणजे तुमच्या शरीरामध्ये जो आत्मा आहे तोच आत्मा तर ह्या रेड्यामध्ये आहे ना, समोरच्या रेड्यामध्ये. मग तुम्ही सुद्धा त्या रेड्याला वेदाचे मंत्र म्हणायला लावा तुम्ही. आणि असं म्हटल्यानंतर ज्ञानेश्वर माऊलीने त्या रेड्याच्या डोक्यावरती हात ठेवला. ज्ञानेश्वर माऊलीने जे जे मंत्र म्हटले ते त्या रेड्याने म्हणून दाखवले आणि त्याचा उच्चार, रेड्याचा सुद्धा उच्चार अगदी छानपैकी सगळ्यांना ऐकायला मिळाला. आणि त्यावेळेस मग सगळ्या ब्राह्मणांनी ज्ञानेश्वराचे पाय धरले आणि म्हणाले की तुम्ही जे सांगताय ते योग्य आहे, तुम्ही सांगताय ते खरं आहे. आणि त्यांनी मग ज्ञानेश्वर माऊलीची क्षमा मागितली. तर साधूच्या संगतीला जर आपण राहिलो तर जसा रेड्याचा उद्धार झाला तसा प्रत्येक भक्ताचा उद्धार होतो. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की तुम्ही साधूची संगती करा आणि साधूची संगती केल्यानंतरच तुम्हाला ईश्वराची प्राप्ती होते, तुम्हाला योग्य दिशा मिळते, योग्य मार्ग मिळतं. आणि म्हणून या अभंगामध्ये साधूचं महत्त्व, शिष्य कसा असला पाहिजे याची पण माहिती माऊलीने आपल्याला दिलेली आहे. आणि म्हणून ईश्वर प्राप्तीसाठी साधू आणि गुरुचं महत्त्व, संताचं महत्त्व किती आहे हे या अभंगामध्ये माऊलीने आपल्याला सांगितलेलं आहे. आणि म्हणून याच्यानंतर आपण पुढच्या अभंगाकडे आपण वळूया. पुढचा अभंग आता आपल्याला घ्यायचा आहे तो 7वा अभंग घ्यायचा आहे. तो पुढच्या भागामध्ये आता 7वा अभंग घेऊया. जय जय रामकृष्ण हरी.